मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल संबंधित यंत्रणेला दिले। खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाने समन्वयाने काम करावे। या दोन्ही महामार्गांच्या कामांची पाहणी करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी भेट देणार असल्याचे या संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। नाफेडने दिलेल्या माहितीनुसार या आर्थिक वर्षात 2023 आणि 24 मध्ये 8,08,000 मे टन कांदा निर्यात कमी झाली आहे। साल 2022-2023 मध्ये 25,25,000 टन इतकी कांदा निर्यात झाली होती। आता कांद्यावरील निर्याती बंदी उठवली असली तरी $550 मे टन शुल्क आणि 40% निर्यात शुल्क लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। या अभिनेत्यांना घटस्फोटानंतर पोटगी म्हणून द्यावे लागले एवढे पैसे। अभिनेता आमिर खानने रीना दत्तला दिले 20 कोटी। अभिनेता फरहान खान अधुनाला मुंबईतील 1000 स्क्वेअर फूटचा बंगला दिला। इतकंच नाही तर मुलांसाठी फरहान दर महिन्याला पैसे देतो। अभिनेता ऋतिक रोशनने सुजैनला 400 कोटी दिले। प्रभुदेवाने रामलताला दिली 20 ते 25 कोटींची प्रॉपर्टी। अरबाज खानने मलायका अरोराला 15 कोटी दिले। सैफ अली खानने अमृता सिंहला 5 कोटी दिले। KGF स्टार यश ॲक्शन थ्रिलर चित्रपट टॉक्सिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। या चित्रपटात कियारा आणि यश एकत्र दिसणार आहेत। तसेच नयनतारा यशच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे, तर तारा सुतारिया ही यश सोबत रोमांस करताना दिसणार आहे। अभिनेत्री हुमा कुरेशी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे। चित्रपटाच्या कथेनुसार यश एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे। टॉक्सिक 2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने 26 जुलै रोजी होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आली आहे। ही पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। 10वीचा पुढे ढकलण्यात आलेला पेपर 31 जुलै रोजी तर 12वीचे पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे। चौथ्या दिवशी खासदार निलेश लंकेंनी उपोषण मागे घेतले। बाळासाहेब थोरातांनी मध्यस्थी करत पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्याशी फोनवर लंकेंचे बोलणे करून दिले। त्यानंतर चौकशी इन कॅमेरा होईल आणि दोषी असल्यास कारवाई करू असे लेखी पत्र कराळेंनी दिले। त्यानंतर लंकेंनी उपोषण मागे घेतले। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत लंकेंनी चौकशीची मागणी केली आहे। लाडकी बहीण व लाडका भाऊ योजनेवरून राज ठाकरेंनी टीका केली आहे। आपल्याकडे लाडकी बहीण व लाडका भाऊ सुरू आहे, पण लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते। त्यासाठी योजना कशाला राबवायची असे राज ठाकरे म्हणाले। बहिणीला 1500 रुपये देण्यासाठी पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सरकारकडे पैसे नाहीत। तसेच महाराष्ट्रातील मूळ प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले। मी उमेदवार देईल त्याला फक्त समाजाने मतदान करावे, दगड असेल तरी निवडून द्या असे आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे। सगळ्या धर्माचे शेतकऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत सगळे आपले उमेदवार असतील, त्या उमेदवारांकडून काम मी करून घेईल। शरद पवार आमच्या बाजूने काही बोलले असतील हे वाटत नाही, आणि बोलले असतील तर थेट बोलावे ना, काय लपवायचं। 19 ऑगस्टला मराठा समाजाची बैठक बोलावून सगळं जाहीर करणार आहे असेही ते म्हणाले। मोदी सरकारने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नाव बदलले आहे। आता दरबार हॉलला गणतंत्र मंडप या नावाने ओळखले जाणार आहे, तर अशोक हॉलचे नाव अशोक मंडप करण्यात आले आहे। अशोक मंडप मध्येच राष्ट्रपती भवन येथे होणारे सर्व सोहळे पार पडतात। तसेच परदेशी पाहुण्यांचे स्वागत ही येथे केले जाते। दरबार हॉल म्हणजेच गणतंत्र मंडप येथे सरकारचा शपथविधी होतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांनी अर्ज केला आहे। यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये म्हणजेच वार्षिक 18,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जाणार आहे। जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा, कारण अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 आहे। पुढच्या महिन्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेत सध्याची टोल व्यवस्था रद्द केली आहे।
यासोबतच सॅटेलाइट टोल वसुली यंत्रणा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे। ते म्हणाले, सरकार टोल रद्द करत असून लवकरच उपग्रहावर आधारित टोल वसुली यंत्रणा सुरू केली जाईल। टोल वसुली वाढवणे आणि टोल नाक्यांवरील गर्दी कमी करणे हा या प्रणालीच्या अंमलबजावणी मागचा उद्देश आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अग्निवीरांसाठी मोठी घोषणा केली आहे। अग्निवीर सेवेतून निवृत्त होताच त्यांना उत्तर प्रदेश पोलीस आणि PS भरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे। यूपी सरकार अग्निवीरांना निश्चित आरक्षण सुविधा प्रदान करेल। तसेच अग्निवीर ही योजना खूप चांगली आहे, मात्र काही राजकीय पक्ष त्यावर राजकारण करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे योगी म्हणाले। राज्य शासनाने शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अंमलात आणले आहे। संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। 44,03,000 शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। जे शेतकरी 7.5 HP म्हणजे अश्वशक्ती पर्यंत कृषी पंप वापरतात त्यांना मोफत वीज मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या पैशामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा दावा मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केला। महिला योजनेचे पैसे ऑनलाईन शॉपिंगसाठी नव्हे तर बाजारपेठेत खर्च करतील, असेही मुनगंटीवार म्हणाले। दरम्यान लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतला असून महिला आणि मुलींसाठी अगोदरपासूनच अनेक योजना आहेत, त्यावर कोट्यवधींचा खर्च होत आहे, तरीही या योजनेची गरज काय, असा सवाल अर्थ विभागाने केला। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नवीन बंगला मिळाला आहे। त्यांचा आता नवीन पत्ता सुनहरी रोडवर बंगला नंबर 5 असणार आहे। हे त्यांचे नवीन घर संसदेपासून 2.5 किमी अंतरावर आहे। त्यांना आधी 12 तुगलक लेन घर देण्यात आले होते। त्यांची खासदारकी गेल्यावर त्यांच्याकडून 12 तुगलक लेनवरील घर घेण्यात आले होते, पण त्यांची खासदारकी परत मिळाल्यानंतरही त्यांनी ते घर घेतले नव्हते। आता त्यांना नवीन घर मिळाले आहे। आम्हाला राजकारणात पडायचे नाही, मात्र आरक्षण मिळाले नाही तर पर्याय काय? त्यामुळे नाईलाजाने आम्ही 288 पाडायचे की उभे करायचे याबाबत निर्णय घेणार आहोत, असे मनोज जरांगे म्हणाले। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी। जर विरोधक आपली भूमिका स्पष्ट करत नसेल तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, असेही ते म्हणाले। गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नांचा समावेश असणार आहे। या आनंदाचा शिधा संचाचे वाटप 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे। आमदार अपात्र प्रकरणात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। त्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी आता हा विषय सोडून द्या, ते निवडणुकीत हरणार आहेत। सुप्रीम कोर्टाने आधीच त्यांना अपात्र ठरवले आहे। आता ते 2 महिन्यांसाठी धावाधाव करून काय मिळवणार आहेत? सुप्रीम कोर्टाने मनात आणले तर 24 तासांत ते अपात्र ठरतील, त्यांचे पक्ष आणि चिन्ह गोठवले जाईल, असे म्हटले। राज्यसभेतील आम आदमी पार्टीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने त्याला राज्यसभेत प्रश्न विचारण्याची संधीच मिळाली नाही, असा आरोप केला आहे। गेल्या 3 दिवसांपासून मी नोटीस दिली आहे, पण मला बोलण्याची संधी मिळाली नाही। माझा मुद्दा अमृतसर विमानतळाच्या विस्ताराचा आहे, कारण अमृतसरवरून अमेरिका आणि कॅनडासाठी थेट फ्लाईट नाही, त्यासाठी पंजाबच्या लोकांना आधी दिल्लीला यावे लागते, असे हरभजन म्हणाला। अभिनेता शाहरुख खान भारतासह जगभरात लाखो करोडो चाहते आहेत। अशातच शाहरुखचा अनोखा सन्मान करण्यात आला। पॅरिसमधील गेरविन म्युझियम कडून शाहरुखला सोन्याची नाणी देण्यात आली। विशेष म्हणजे या नाण्यांवर शाहरुखची प्रतिमा आहे। या नाण्यांवर झळकणारा शाहरुख पहिलाच भारतीय अभिनेता ठरला आहे। युनिव्हर्सल क्लबने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली। या म्युझियम मध्ये शाहरुखचा 2008 मध्ये मेणाचा पुतळा बनवला होता।